नमस्कार मंडळी. भाऊ अमोल, भाऊजाई राधिकाच्या घरी गणपती बाप्पांचा सोहळा कसा साजरा केला ते सांगते. गणेश चतुर्थीच्या आधी नुकतेच अमोल राधिका आई भारतातनं आले. आई भारतात 3.5 महिन्यांसाठी दोन्ही बहिणी वर्षाताई मेधा यांच्याकडे गेली होती. अमोल राधिका आईला आणण्यासाठी मुलांना घेऊन 3 आठवडे भारतात गेले होते. तिकडे आई, आमचे काका काकू, त्यानंतर मोठी बहीण वर्षाताई, भाऊजी तसेच राधिकाचे वडील, भाऊ या सगळ्यांना घेऊन अमोल राधिका आधी काशीला गेले. तिकडे त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिकडे गंगा आरती केली आणि 2 दिवस काशीला राहिल्यानंतर सगळेजण अयोध्येला गेले. अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेतलं. आईची आणि आमच्या काकूंची खूप दिवसांपासूनची अयोध्येला जायची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. सगळ्यांना खूप छान वाटलं आणि अशा प्रकारे छोटी ट्रिप करून अमोल, राधिका, मुलं आणि सगळेजण परतले आणि ही ट्रिप झाल्यावर आईला घेऊन सगळेजण अमेरिकेत सुखरूपपणे पोहोचले. गणपती बाप्पांच्या सानिध्यात आज सत्यनारायण पूजा करायची ठरवलेलं होतं. त्यानुसार 2 दिवस आधीपासूनच सगळे तयारीला लागले. आमच्या इकडे जवळच राहणाऱ्या गुरुजींना पूजेसाठी बोलावलं होतं. राधिकाने, अमोलने सगळी पूजेची छान तयारी केली. गुरुजी आल्यानंतर त्यांनी पूजेची सगळी मांडणी केली. त्यांच्यासोबत त्यांनी गंगेची मूर्ती आणली होती. तसंच विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती त्यांनी आणली होती. आधी त्यांनी लक्ष्मी आणि विष्णूला दुधाचा अभिषेक केला, मंत्र म्हटले. त्यानुसार बाकी सगळ्यांच्या हातात तांदूळ दिले. सगळ्यांना सुद्धा प्रत्येक मंत्रानुसार लक्ष्मी आणि विष्णूवर तांदूळ वाहायला सांगितले. त्यानंतर गंगेची पूजा केली आणि त्यानंतर त्यांनी सत्यनारायणाची पूजा केली. खूप छान त्यांनी सगळी पूजा सांगितली. अगदी शांततेत, घाई गडबड न करता सगळी पूजा त्यांनी सांगितली. हळूहळू पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली होती. सगळेजण जमल्यानंतर सत्यनारायणाची शांततेत कथा त्यांनी वाचली आणि सगळ्यांनी सत्यनारायण देवाची कथा ऐकली. कथा वाचून झाल्यानंतर भजनं केली. सगळा नैवेद्य सगळ्या देवांना नैवेद्य दाखवला. नैवेद्य झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून आरती केली. गणपतीच्या, नंतर देवीच्या, नंतर शंकराची, सत्यनारायण देवाची आरती म्हटली आणि सगळ्यांनी गणपती बाप्पाला आरती ओवाळली. खूप छान आणि प्रसन्न वातावरण सगळं झालेलं होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. खूप सारे पाहुणे मंडळी जमलेली होती. सगळी आरती झाल्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली. राधिकाने आणि अमोलने मिळून सगळा घरी स्वयंपाक केला होता. कोफ्ता करी, मिक्स भाजी, दहीवडे, टोमॅटोचं वरण, जिरा राईस, प्रसादाचा शिरा, मोदक असा छान सगळा मेनू होता. आमच्या इथे जवळच राहणाऱ्या काकू पोळ्या करायला घरी आलेल्या होत्या. त्यांनी गरम गरम सगळ्यांसाठी छान पोळ्या केल्या. सगळ्यांची जेवणं झाली. सगळ्यांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या, फोटो काढले. जाताना सगळ्यांना राधिकाने हळदी कुंकू लावलं, छोटीशी भेटवस्तू दिली. अशा प्रकारे आनंदात, उत्साहात इकडे अमेरिकेत गणपती बाप्पाचा सोहळा आम्ही साजरा केलेला आहे. धन्यवाद.